शिवसेने उमेदवारी जाहीर केलेली आहे। नगराध्यक्ष पदासाठी वीणाताई म्हात्रे यांना जे उमेदवारी जाहीर झालेली आहे त्याच या ठिकाणी आपण जर बघत असाल तर राजेंद्र चव्हाण सर, माजी नगरसेवक राजेंद्र चव्हाण सर यांच्या हस्ते आज विविध ज्या महिला आहेत या प्रभागामधील त्यांना भेट देण्यात येते आहे भाऊबीज निमित्त। अनेक अशी वचनं जी आहेत जर मी नगराध्यक्ष झाली तर पूर्ण करण्यात येतील या प्रभागामध्ये, तर ते नेमकी काय आहेत आपण जाणून घेऊया। मॅडम, कुठली कुठली वचनं देत आहात आज? सर्वांना नमस्कार, जय महाराष्ट्र। आज दिवाळी आणि भाऊबीजेच्या शुभेच्छा सर्व महिलांना, माझे बंधू असतील सर्व कार्यकर्ते वगैरे त्यांनाही शुभेच्छा देते। आजचा दिवस म्हणजे महत्वाचा आहे, भाऊ बहिणीचं नातं आहे आज। पण मी आज नगराध्यक्ष होणार, तुम्ही जर मला साथ द्यायलाच पाहिजे सगळ्यांनी। मी नगराध्यक्ष झाली तर महिलांसाठी, मी बचत गटासाठी घरगुती काय तुम्हाला कामं करायची असेल तर ते मी पूर्ण करून देईन सगळ्यांना, घर बसल्या बसल्या ज्यांना करता येईल त्यांना सगळ्यांना। ही इच्छा मी तुमची पूर्ण करणार शेवटपर्यंत मी नगराध्यक्ष झाली तर। धन्यवाद। धन्यवाद। बघत रहा आपले बदलापूर। जायचं ठीक आहे, मध्ये जाऊया। अनेक महिला ज्या आहेत आपल्याला इथे बघायला मिळत आहेत त्यांच्याशी संवाद साधूया आपण। ऊन आहे मात्र एक आनंद आहे चेहऱ्यावरती, त्यांच्याशी बोलूया। हा ठीक आहे ना, कसं वाटतंय आज? बरं वाटतंय, बरं वाटतंय, छान वाटतंय, छान वाटतंय। तुम्ही बोला, कसं वाटतंय, काय बोलायला आज? बोलायला तर शब्द नाहीयेत माझ्याकडे, सगळ्यात मोठी मागणी काय असणार आहे? सर्वात मागणी हीच आहे का आपल्या शब्दाला कायम राहावं। धन्यवाद। अगदी खूप महिला ज्या आहेत आपल्याला उन्हाळा तणामध्ये इथे आलेल्या दिसत आहेत। प्रत्येकाच्या मनामध्ये एक आशा आहे की आपल्या ज्या काही मागण्या असतील त्या इथे पूर्ण होतील, असं तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ दे। बघत रहा आपले बदलापूर। धन्यवाद। एकंदरीत वीणा वामन